वाचा. देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी. पुढे बघा, आज आषाढी एकादशी आहे. हा सकाळी निरूपणाला आहे, संध्याकाळचं निरूपण. इथे समर्थाने हा दशक दुसरा आहे, समास 5वा आहे. रजोगुण लक्षण, रजोगुणाबद्दलचं हे निरूपण आहे. परमात्म्याच्या ठिकाणी गुण कल्पना आहे आणि त्या गुणातून पुढे 5 तत्व आहेत. तर ते गुण कोणते? परमात्म्याला वाटलं आपण आहोत असं वाटलं, ते तो सत्वगुण झाला. आणि त्या गुणातून, आहेपणातून हालचाल, मुवमेंट, रजोगुण झाला. आहेपणा, तिथे हालचाल. मग ही हालचाल आणि हे सगळं मी आहे म्हणून होतंय असं वाटलंय त्याला. कोणाला? परमात्म्याला. हे आधी घट्ट धरून ठेवा. आणि मी आहे असं वाटलं, ते अहम तम निर्माण झालं. आणि त्या तमातून बघा, त्या तमातूनच मग 5 तत्व निर्माण झालं. आहे म्हणजे मी आहे अशी जाग आली त्याच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी जाग आली. आपण म्हणतो ना, मी जागा झालो, तर त्याच्या ठिकाणी ती जाग आली. आता तुम्हाला झोपेतून जाग येते तेव्हा काय होतंय? जाग येते म्हणजे तुमच्या अवतीभोवती झोपता तेव्हा काय नाही आहे, पण जाग येते तेव्हा अवतीभोवती आकाश निर्माण होत आहे. झोपता तेव्हा ते नसतंय. असतं का आकाश? तुमच्या ध्यानात असतं का आकाश? नाही. जागेच्या त्या ध्यानामध्ये जाग निर्माण झाली, जागा निर्माण झाली, ते ध्यान आलं. ते ध्यान आलं, तेच आकाशाचं झालं, आकाशरूप झालं. लक्ष द्या. आणि त्या जागेमध्ये ते आकाश जे आहे पसरलेलं, तिथे वायू, ती हालचाल आहे, वायू आहे त्या पोकळीमध्ये. ती हालचाल आहे, त्या हालचालीचं घर्षण झालंय, हालचालीचं घर्षण झालं. आणि त्या घर्षणातून काय होणार? अग्नितत्व उष्णता, अग्नितत्व निर्माण झालं. तर अग्नीच्या ठिकाणी गुणधर्म काय असतो? अग्नीच्या वर बघा, ज्योत बघा, उष्णता आहे, आणि अग्नीच्या मुळामध्ये शीतळता आहे, निळी ज्योत दिसते. म्हणजे ते जलतत्व आहे. तिथे जलतत्व निर्माण झालं. जलतत्व बराच वेळ असं राहिलं आणि नंतर ते आटलं, घट्ट झालं, ते पृथ्वी तत्व आहे. असं ते लक्षात घ्या. म्हणजे 5 तत्व अशी त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. 5 तत्व. परमात्म्याला फक्त वाटलं आपण आहोत असं, वाटलं म्हणजे कल्पना. परमात्म्याला आपण आहोत अशी कल्पना झाली, तिथे गुण निर्माण झाले, तिथे 5 तत्व निर्माण झाली. आणि नंतर कालांतराने ह्या 5 तत्वांची मिसळ होऊन एकात एक होऊन 5 तत्वांची पंचमहाभूत आम्ही म्हणतो त्याला, त्याची सृष्टी निर्माण झाली. आहेत काय? कल्पनेची सृष्टी आहे ती, वाटते म्हणून. आहेत ती 5 तत्व, असं लक्षात घ्या. आणि 5 तत्वाच्या मुळाशी ते गुण आहेत, सत्व, रज, तम.
5 तत्व 3 गुण म्हणून अष्टगुणी ही सगळी सृष्टी आहे. तर अष्टगुणी ही सृष्टी आहे. तुमचा आमचा प्राणी मात्रांचा सर्व 4 प्रकारचे प्राणी आहेत. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज. 4ही प्रकारचे प्राणी ह्या 5 आणि 3 अष्टगुणी काया आहेत सगळ्यांच्या. अष्टगुणी काया आहेत सगळ्या. म्हणजे हे देहाचं बाहुलं जे आहे ते कसलं आहे? पंचमहाभूत आहेत फक्त. आणि तिथे फक्त कल्पना निर्माण झाली त्याला वाटतंय मी आहे म्हणून. खरं नाही, खरं नाही. ही खरी बातच नाही. कल्पनेची सृष्टी अशी आहे. कोणाच्या कल्पनेतली हे पुन्हा तपासून बघा. कोणाच्या कल्पनेतली? उत्तर पाहिजे. कोणाच्या कल्पनेतली? परमात्म्याच्या. आता तुम्ही आम्ही सुद्धा जी कल्पना करतो मी अमुक आहे म्हणून, ती बात खरी आहे की खोटी? मग नाव, शरीर, इतकं आयुष्य झालं, हा जन्म झाला आणि मग आता असं होणार, आता हे घडतंय, बिघडतंय, होतंय, जातंय, काय त्रास होतोय, कधी बरं वाटतंय, कधी सोसतंय, कधी सोसवत नाही. हे जे चाललेलं आहे ते कल्पनेच्या सृष्टीमधलं चाललेलं आहे. असं ते लक्षात घ्या. मग आता इथे सांगतायत हे रजोगुणाचं, म्हणजे आता तुमचं आमचा पहिलं काय सांगितलं? सत्वगुणाचं काय त्यांनी उल्लेख केला? मुख्य काय? पहिलीच ओवी आता वाचलीत तुम्ही. सत्वगुणे भगवत भक्ती. मग ज्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे त्या सत्वगुणामुळे त्याची देवाची भक्ती करायला लागतो. तर देवाची भक्ती म्हणजे मुळाची भक्ती आहे. जी भक्ती त्याला सुचते सत्वगुणामुळे, ती कशामुळे सुचते आहे? ते मूळ आहे सत्वगुण. परमात्म्यालाच वाटतंय ना आपण आहोत म्हणून तो भक्तीला लागतो. मग ज्याच्या ठिकाणी रजोगुण निर्माण होतो, हालचाल करतोय, हे करतोय, ती करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, मग तो ते मूळ विसरतो त्या हालचालीमध्ये. म्हणजे संसाराच्या या कर्मबंधनामध्ये, बंधन म्हणूया, कर्म कचाटामुळे मूळ विसरला आणि रजोगुणामध्येच गुरफटला. माझं घर, माझा संसार, माझी पोरं, माझं हे आमका होईत, कसा होईत, ता होईत, त्या होईत, चिंता, ममता, आणि मग देह दुःखच निर्माण झालेलं दिसतंय, अनुभवाला येतं. पण हे सगळं कल्पनेचा अनुभव आहे हे आधी ओळखून ठेवा. तर हे रजोगुणे पुनरावृत्ती असंच म्हटलं ना, रजोगुणे ते सगळं परत 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 करत त्याच्यातच गुरफटतं रजोगुणामुळे. आणि तमोगुणामुळे काय म्हणले त्यांनी? अधोगती. मग अभिमान घेतो, अहंकार घेतो, हेवा देवा करतो, अमुक माझं पाहिजे, मला पाहिजे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, हे सगळं करून तमोगुणामुळे तो अधोगतीला जातोय. बघा, द्वेष, मत्सर, असूया, सगळं लढाया, भांडणं, युद्ध हे चाललंय ते तमोगुणामुळे चाललेलं. गुणप्रकाराचा सगळा अनुभव आहे, सत्वरज तमाचा आणि 5 तत्वाचा. खरं काय आहे? पुन्हा लक्षात घ्या. खरं काही नाही म्हणून शिल्लक काय नाही आहे, वजाच आहे आणि बाकी काय नाही आहे. बेरीज वाटते नाही, बेरीज ती वजाच आहे. म्हणून एक शून्य आहे अनुभव म्हणून. तुम्ही किती आता बघा, तुमच्या जन्मल्यापासून तुम्ही काय काय केलं, उलाढाले की अमके झाले, किती माणसं आले गेले, अमकं तर काय काय अनुभव घेतले. आज गाडीला काय शिल्लक आहे? काही नाही, काहीच नाही. तुम्ही तो अनुभव म्हणून जर आठवलात, स्मरण केलं की तुम्हाला तो चिकटतोय. तुम्ही जर सोडून दिला तर काही होत नाही. म्हणून करू नका काही संत संगत आहे. मग ते काही केलेलं पण काही आठवू नका. कर्मबंधन तुम्हाला नाही. परमात्मा स्वरूप मूळचं तुमचं आहे. मग रजोगुणातला, तमोगुणातला कसला काय म्हणतो तो संस्कार तुम्ही घेऊ नका स्वतःला लावून. तो अहम जो झालेला आहे खोटा आहे ना, मीपणा जो खोटाच आहे तो, गुणामुळे, 5 तत्वामुळे.
तो बाजूला काढा. आणि मूळ जे आहे सत म्हणून बघा, तुम्हाला प्रत्येकाला आपण आहोत असं कळतं. मी आहे, आमच्या महाराजांनी सोपं सांगितलं. ते मी आहे जे कळतं ते परमात्म्याला कळतं, मी आहे म्हणून. तुम्ही कल्पना करता की मी ही अमुक बाई आहे, अमुक पुरुष आहे, अमुक मुलगा आहे, अमुक प्राणी आहे, त्याला नाही. ते मी आहे कळतं ते कोणाला कळतं आहे. म्हणून महाराजांना नेहमी आम्हाला शिकवणच तुम्हाला सगळ्यांना ही आहे की मी आहेला धरून ठेवा. ते मी आहेला धरून ठेवलं की तुम्ही कोणाला धरता? सत्स्वरूप तुमचं परमात्म स्वरूप आहे त्याला धरताय. तर नामस्मरण करताना, ध्यान करताना, भजन करताना हळूहळू हळूहळू तुम्ही त्या मुळाकडे येता. सत्वगुणे भगवत भक्ती. त्या सत्वगुणामुळे तुमची भगवत भक्ती होते. भगवत भक्तीमुळे तुम्ही मुळाकडे येता आणि या कर्म कचाटात जो काही निर्माण झाला आहे त्याच्यापासून मोकळे होत आहे. कर्मबंध तुम्हाला नाही. आपोआप तुम्हाला कळतं, अरे मी यातला नाहीच. हे जे जन्म म्हणून जे काही माझ्या अंगावर आलंय माझ्या कोणाच्या? परमात्मा. पण मी लावून घेतलं म्हणून ते चिकटले. आता गुरु उपदेश काय आहे, सद्गुरूंचं सांगणं काय आहे, सल्ला काय आहे की हे तू खरं मानू नकोस, हे तू खरं मानू. मी सांगतोय हे जे ऐकतोय जातं ते तू खरं मान. म्हणून गुरुवचन प्रमाण मानायचं आहे आणि गुरुवचनाशिवाय दुसरं काही स्वीकारायचं नाही. आता गंमत काय बघा, तुम्ही सगळे भाग्यवान भगवंत आहात. का भाग्यवान भगवंत आहात? कारण तुम्हाला सद्गुरू भेटले. सद्गुरू भेटले म्हणजे परमात्माच भेटलाय, डायरेक्ट. आणि त्या परमात्म्याने आपली आयडेंटिटी तुम्हाला दिली. आपली जी ओळख आहे ती तुम्हाला दिली आहे. आणि काय सांगितलं? बाबा हेच तू आहेस, जे मी तुला सांगतोय ते. जे कानाने आता वचन ऐकतोय ते घट्ट धरून ठेव. आणि ती आपली ओळख तू सिद्ध मुळात आहे, पण तू कर. कारण ही खोटी ओळख धरतोयस ती पुसून टाकली जाईल आणि खरी ओळख उभी राहील. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की काही लोकांना असं वाटतं की आम्हाला काय एकदाच गुरु भेटले, नंतर काही आम्हाला त्यांचा सहवास लाभला नाही आणि आम्ही काय त्यांच्याकडून काय ऐकलं नाही जास्त वगैरे वगैरे वगैरे. काही लोकांना भाग्यवान त्यांना सद्गुरूचा सहवास खूप वर्ष लाभला. आम्ही काय एकदाच भेटल्यानंतर आम्हाला जातं. पुसून टाका डोक्यातले हे विचार. ती एकदाच भेट जी झालेली आहे ना, लाख मोलाची आहे ती. मोलाची नाही, तिचं मोलच नाही, अमोल आहे ते. काहीतरी भाग्य तुमचं बलवत्तर. म्हणून काही पुण्य संचित तुमच्याकडे होतं म्हणून ते सद्गुरू तुम्हाला भेटला. आणि त्यांच्या त्या मुखातून वाणीतून ते जे तुमच्याकडे पोचलेलं श्रवणातून ती तुमची ओळख आहे. ती फार महत्त्वाची. बाकी काय नाही, हे ग्रंथ अमके तमके काय वाचायची गरज नाही तुम्हाला. जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते धरून ठेवा, ते आठवा. म्हणून नामाची आठवण ठेवा. नाममंत्र जपा 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 जपा. म्हणजे काय ते घोकत राहा असं नाही. तू जपून ठेवा, तो आठवा, त्याचं स्मरण ठेवा. काम करताना, काही करताना, कुठची क्रियाकर्म करताना, अगदी भांडताना सुद्धा नाम आठवा मध्येच. आणि भांडा, खुशाल भांडा. काय तर कुठे असाल तिथे, औरंगाबादला असा नाही तर अहमदाबादला असा, जिथे असाल तिथे नाम आठवा. कारण नामातून डायरेक्ट सद्गुरू तुम्ही जिथे आहात तिथे, तुम्ही स्वरूपामध्ये तिथे प्रत्यक्ष आहे, हे ध्यानात ठेवा. तेव्हा तुम्हाला मुद्दाम आज भेटल्यावर की असं समजायचं कारण नाही की सद्गुरूंची आम्हाला काही जास्त लाभ झाला असं काही म्हणायचं नाही. सद्गुरू प्रत्यक्ष तुमच्या ठायी आहेत, तुमच्या ठिकाणी आहेत. सुरुवात जी आता ऐकली त्याच्यातून ते तुम्हाला कळतं की परमात्माच आहे, आपला वेगळा परमात्मा नाही. आणि आपण आहोत म्हणून परमात्मा आहे, हेही आहे. आमच्या महाराजांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. जर भक्त नसेल तर देवाला देव म्हणणारा आहे कोण?
देव आहे, हो देव आहे, देव सर्व चराचरात आहे. पण जर भक्त नाही तर त्याची ओळख कोण घेत आहे? तर भक्त आहे म्हणून देव आहे. हे देवाच्या घरची उलटी कोण आहे? देव आहे बरोबर आहे, सर्व चराचरात आहे, अनादी आहे, अनंत आहे, सगळं बरोबर आहे. परंतु भक्त आहे म्हणून देव आहे. तर तुमचं महत्त्व केवढं आहे? तुमच्यामुळे देव उभा राहतोय. तुम्ही सकाळी जाग येते तुम्हाला, ती कोणाला येते जाग? कोणाला येते जाग? मग भक्ताला जाग येते ती कोणाला येते? स्वतःला म्हणजे कोणाला? त्या भगवंताला. तो देव जागा होतोय. तुम्ही म्हणता मी जागा झालो. प्रथम स्थानी भगवंत आहे, मग दुसरं काही कोण, जो कोण असेल, सोमागोमे कापशे कोण असेल तो. प्रत्येक ठाई सर्व चराचरामध्ये, अणुमात्रामध्ये, जीवजंतूमध्ये तो परमात्मा आहे, हे लक्षात घ्या. ते आषाढी एकादशीच्या दिवशी ती जी एकमेव दशा, आज एकादशी आहे ना, एकमेव दशा काय आहे? परमात्मा दशा आहे. ते परमात्मा स्वरूप मूळ आहे. ते घट्ट धरून ठेवा. ते धरण्याची सोपी आणि साधी युक्ती तुम्हाला आहे प्राप्त झालेली, सद्गुरू भेट झालेली आहे. ती काय युक्ती आहे? की नाम आहे तुमच्या ठाई. त्या नाम जेव्हा तुम्ही स्मरता तेव्हा ते मूळ परमात्मा स्वरूप स्मरण होत आहे तुम्हाला, सद्गुरू स्वरूप म्हणून. तर नाम आठवा, नामस्मरण, आणि निर्भय राहा. आपला आनंद आपल्या ठाई भोगत राहा परमात्मा स्वरूपाचा म्हणून. आणि तो कसा? अक्षय आहे. अक्षय म्हणजे त्याला क्षय नाही. परमात्मा काय? अनादी अनंत आहे. म्हणून मृत्यूची कल्पना पुसून टाका. मरण नाही, मरण पुसूनच टाकलं पाहिजे. कल्पनाच आहे ती केवळ, हे लक्षात ठेवा. आणि पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. तर आपण कसे आहोत देहाशिवायचे, हे त्या नामाच्या आधारे सद्गुरूची उपासना जी काय करायची आहे, सद्गुरूची पूजा म्हणा, उपासना म्हणा, काय म्हणा, ती नामाद्वारे करा. बाकी फोटोला, तसबीला फूल घातलं वगैरे वगैरे ते काय नाही. ते उपचार म्हणून करायचं, केलं पण पाहिजे ते, पण त्याची खरी काही गरज नाही. नाम तुमच्या ठिकाणी आहे, तुमच्या हृदयी आहे. मग रामच तो तुमच्या हृदयी आहे. राम म्हणजे आत्मा, राम, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. शेवट काय केलं? जो गुण बोलिना, श्रोती मने अनुभविना, आता पुढे परिसुला पाहिले तमोगुण. नाही, त्याच्या आधीच्या ओळी काय? ही आता वाचली त्याच्या आधीची ओळी. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. ठीक आहे. ओळखीचे चिन्ह सत्वगुणी, मग ते तुम्ही सत्वगुणामध्ये भगवत भक्ती करत 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 राहिला की तुम्ही त्या मुळापर्यंत पोचताय. आणि मुळाची आठवण तुमच्या ठिकाणी जागृत होते, जी विसरली गेली आहे जन्मसंस्कारामुळे. मग ते मूळ तुमच्या ठाई उघड होतं आणि तुमची ओळख तुम्हाला होते. आणि या जन्ममरणाच्या या बंधनातून तुम्ही मुक्त होता, मोकळे होता, मोकळेच असता. कारण हे केवळ कल्पनेतलं आहे. म्हणजे तुम्हाला बंधन नाही, तुम्ही बंधना पलीकडचे आहात. मोक्ष मुक्ती ह्या केवळ कल्पना आहेत. आताच तुम्ही बैसले ठाई पांडुरंग, हा निश्चय घट्ट धरा, घट्ट करा. जय गुरु. राजा सद्गुणानी सदत्त महाराज की जय. राजा सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय. वाचा. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सजना सत्य शोधून पाहे. म्हणून राम सन्निधच आहे. तू काय, तुझं काम काय, ते सत्य काय ते शोधून पाहायचंय फक्त.
मुळाकडे. मुळामध्ये काय आहे सत्य स्वरूप म्हणून, राम म्हणून काय आहे ते फक्त पाहायचं. सन्निध म्हणजे जवळ आहे, अगदी लागूनच आहे, तुला लागूनच आहे, तुझ्या वेगळंच नाही. पुढचं याच्या पुढचं मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित अखंडित भेटी रघुराज योगो मना सांडिरे पणाचा. अखंड भेट आहे रघुराजाची, रामाची, आत्मारामाची अखंड भेट आहे. फक्त मीपणामुळे एक वियोग झालेला आहे. मी म्हणून काहीतरी अहमपणा निर्माण झाला आणि तो घट्ट झाला, त्यामुळे त्या रामापासून वेगळा झाला असतो. तर तो मीपणा सांडून बाजूला कर, मग आपोआप रामाच्या ठाई तू आहेस. पुढे पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व स्वरूपी नसाने. भूत ही 5 भूत पिंड ब्रह्मांड सगळं एकच आहे, वेगळं काहीच नाही आहे. पण काय झालेलं आहे, सस्वरूप म्हणून जे आहे त्याच्यापासून ते वेगळं वाटतंय. तर ते वेगळं वाटतं कल्पनेमुळे, गुणविकारामुळे, 5 तत्वामुळे. तिथे अहमपणा झाला त्याच्यामुळे वाटतं. तर तो अहमपणा बाजूला कर. तू जसाच्या तसा मुळात आहेस तसा परमात्म स्वरूपच आहेस. पुढे मना भासले सर्व काही पहावे. म्हणून जे आता हे जन्मामुळे भास, जो काही स्वप्न भास वाटतोय आता हा खरा म्हणून, ते पहा आणि सोड. ते धरून ठेवू नको, ते खरं मानू नको. खरं मानायचं नाही. आलं सोड. रात्री पडलेलं स्वप्न सकाळी खरं मानतो का? तसं हे एक भास मात आहे. रणजित मला फार सुंदर सांगायचं आहे, तू टच घेऊ नको. कसला तू टच घेऊ नको म्हणजे काय, तू खरं मानू नको. टच न घेता राहायचं आहे असं. पुढे संग सोडून दे आणि मुळात जे सुखरूप आहे ते सुखरूप होऊन राहा, सुखे राहावे. संग सोडून दे, टच घेऊ नको, मग तुला बाधा नाही. बाधा कधी होते? टच घेतला की बाधा होते. संग सोडून राहा, तू सुखरूपच आहे, सुखाचा सागर आहेस. पुढे भान हे ज्ञानशस्त्रे पुरावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. भक्तीच्या मार्गावरून वाटचाल कर. विदेह आहेस तू. विदेह म्हणजे देहाशिवायचा तू आहेस. आणि त्याच्या आधीचं काय? विदेहीपणाच्या आधीची काय? देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुळावे. सद्गुरूंनी हे ज्ञान मार्ग जो दिलेला आहे त्या ज्ञान मार्गाचा उपयोग कर. ज्ञानाच्या शस्त्राने देह म्हणून स्वतःला जी काही कल्पना चिटकून लावून घेतलेली आहे ती उडवून टाक. आणि मुळामध्ये सत्य स्वरूप तू जसं आहेस ते होऊन राहा. सुखस्वरूप तू आहेस ते होऊन राहा. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ सगदत्त महाराज की जय. सुना सिद्धरामेश महाराज की जय. भाऊसाहेब महाराज की जय. रणजीत महाराज की जय.